धनु राशी 11 ते 17 ऑगस्ट 2025 साप्ताहिक राशीफल। धनु राशी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात गौरी योगाचा शुभ संयोग तयार होत आहे। या उत्तम योगात धनु राशींना व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत मोठे फायदे मिळणार आहेत। संपूर्ण आठवडाभर त्यांच्यासाठी पैशाच्या आगमनाचे शुभ योग तयार होत राहतील, ज्यामुळे संपत्तीतही वाढ होईल, व्यवसायात प्रगती होईल आणि व्यवसायात यशाचे नवे मार्गही उघडतील। चला तर मग जाणून घेऊया धनु राशीसाठी येणारा नवीन आठवडा कसा असेल। या आठवड्यात धनु राशीला कामाच्या ठिकाणी नवीन प्रकल्पातून यश मिळू शकते आणि नवीन सुरुवात जीवनात आनंद आणि समृद्धीची नवीन दारे उघडेल। व्यवसायातही तुमची प्रगती होईल। कुटुंबातील काही जुन्या आणि दूरच्या नातेवाईकांना तुम्ही पुन्हा भेटू शकता, ज्यामुळे तुम्हाला थोडे आनंद होईल। धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कठोर परिश्रम आणि यशाचा असेल। तुम्हाला करिअरमध्ये पदोन्नती किंवा नवीन संधी मिळू शकते। आर्थिक स्थिती मजबूत असेल। जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल। कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल। मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते। प्रेम जीवनात गोडवा वाढेल। आरोग्याकडे विशेषतः पोषण आणि व्यायामाकडे लक्ष द्या। विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल आहे। तुम्हाला अभ्यासात यश मिळेल। प्रवासाची शक्यता आहे, जी फायदेशीर ठरेल। आठवड्याच्या शेवटी काही नवीन काम सुरू होऊ शकते, परंतु घाई करू नका। मानसिक शांतीसाठी ध्यान आणि योग करा। हा आठवडा तुमच्यासाठी उत्साह आणि संधींनी भरलेला असेल। नोकरी बदलू इच्छिणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते। व्यवसायात नवीन करार होतील, जे भविष्यात फायदेशीर ठरतील। आर्थिक स्थिती मजबूत असेल आणि अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे। कुटुंबासोबत सहलीचे नियोजन करता येईल। तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला सहकार्य मिळेल। हा काळ आरोग्यासाठी चांगला आहे, परंतु हंगामी आजारांपासून सावध राहा। ऑगस्टच्या या आठवड्यात धनु राशीच्या व्यावसायिकांसाठी नफ्याचे नवे दरवाजे उघडू शकतात। कृष्ण जन्माष्टमीमुळे धार्मिक कार्यात रस वाढेल आणि पैसे दानधर्मात खर्च होऊ शकतात। विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला जाऊ शकतो। नोकरदारांना कामाच्या ठिकाणी यश मिळेल आणि हे सर्व लक्ष्ये सहजपणे पूर्ण करू शकतील। सासरच्या लोकांशी काही वाद सुरू असल्यास तो संपेल। आठवड्याच्या शेवटी थोडे सावध राहण्याचा आणि तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो। घरगुती बाबींमध्ये संयम बाळगा। धनु राशी या आठवड्यात शुक्र आणि गुरु तुमच्या कुंडलीतील एका क्षेत्राला प्रकाशित करतील, ज्यामुळे वर्षाच्या सुरुवातीला काही आव्हानात्मक क्षण आले असतील। तथापि तुमच्या भावनांमधून तुम्ही तुमच्या आतील योद्ध्याला कसे वापरायचे आणि अधिक आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेली साधने कशी मिळवायचे हे शिकत आहात। हा आठवडा स्वतःला न गमावता आणि तुम्ही ज्यावर विश्वास ठेवता त्यासाठी अथकपणे लढत राहण्याचा आहे। मंगळ आता तुळ राशीत असल्याने तुम्ही गेल्या महिन्यात सुरू केलेले काम इतरांवर भरपूर पाठिंब्याने सुरू ठेवू शकता, जरी तुम्हाला शिस्त पाळावी लागेल। तुमचा प्लॅनर वापरण्याची आणि तुमच्या बुधाच्या वक्रीमुळे अस्पष्ट झालेल्या कोणत्याही गोष्टींची उजळणी करण्याची तयारी करा। आठवड्याच्या शेवटी मिथुन राशीतील चंद्र तुम्हाला विचारमंथन करण्याची आणि तडजोड करण्याची परवानगी देतो। विशेषतः व्यावसायिक भागीदारीमध्ये तुम्हाला मिळालेल्या नवीन कल्पना तुम्हाला तुमच्या विद्यमान प्रकल्पावर काम सुरू ठेवण्यास किंवा काहीतरी नवीन कल्पना तयार करण्यास मदत करतील। ग्रहस्थिती पाहता ऑगस्टचा हा आठवडा धनु राशीच्या लोकांसाठी एक नाही तर अनेक शुभ संधी घेऊन येणार आहे। आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित काही चांगल्या बातम्या मिळू शकतात। त्याचवेळी आज नोकरी करणाऱ्या लोकांना अचानक इच्छित संधी मिळू शकतात, ज्यामुळे तुम्हाला चांगले फायदे मिळतील। घरात उत्सवाचे वातावरण असेल आणि हे कुटुंबातील सदस्याच्या यशाचे कारण असेल। व्यवसायात पुढे नेण्यासाठी तुम्ही मित्र आणि कुटुंबाशी खूप चर्चा कराल आणि तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल। जर तुम्ही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर कागदपत्रे नीट तपासा। हा आठवडा तुमच्यासाठी चांगला असेल। हा काळ नवीन ऊर्जा, आत्मविश्वास आणि सर्जनशीलतेने भरलेला असणार आहे। ग्रहांची स्थिती दर्शवित आहे की यावेळी तुम्ही तुमच्या कामांवर आणि ध्येयांवर अधिक स्पष्ट आणि लक्ष केंद्रित कराल। ज्या योजना आधी थांबवल्या होत्या त्या आता नवीन उत्साहाने पुन्हा सुरू करता येतील। या आठवड्यात तुमची निर्णय घेण्याची क्षमता आणि आत्मविश्वास तुमच्या बाजूने काम करेल। उत्साहात कोणत्याही गोष्टीत घाई करू नका, अन्यथा नुकसानीची शक्यता आहे। पैसा येईल, पण योग्य मार्गाने खर्च करावा लागेल। ताळमेळ ठेवावा लागेल। पुढचा काळ उत्तम असेल। या आठवड्यात शुक्र आणि गुरुच्या युतीमुळे धनु राशीच्या लोकांचा दिवस रोमॅन्टिक असेल। तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोमॅन्टिक डेटवर जाऊ शकता। तुमच्या प्रियकरासोबत आनंददायी वेळ घालवण्याची संधी मिळेल।
तुम्ही तुमच्या कुटुंबासह काही शुभ कार्यात सहभागी होऊ शकता। हा आठवडा तुमच्या प्रेमजीवनात शांती आणणारा आहे। आज आरामाच्या साधनांमध्ये वाढ होईल। विवाह योग्य व्यक्तीचे लग्न निश्चित होईल। एकंदरीतच या आठवड्यात तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळाल्याने आनंद होईल। प्रेमसंबंधांमध्येही यश मिळेल। वैवाहिक जीवनात आनंद मिळेल। व्यवसायात नवीन योजना आखल्या जातील। नोकरीत वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खुश असतील। व्यवसायातील भागीदाराकडून सहकार्य आणि पैसा मिळण्याची शक्यता आहे, परंतु व्यवहाराच्या बाबतीत काळजी घेण्याची गरज आहे। आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील। धनुराशी, या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग निळा असेल, शुभ क्रमांक 6 असेल, शुभ दिवस सोमवार असेल आणि आठवड्याच्या शेवटी आरोग्याच्या बाबतीत काळजी करण्याची गरज नाही। एकंदरीत पाहता धनुराशीसाठी हा आठवडा उत्तम असेल।